कुंकू कपाळी काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी माळली अगरादाई मथुरेच्या बाजारात मथुरेच्या बाजारात मथुरेच्या बाजारात मी काय म्हणतो ते तर ऐका. ऐकायचे तुमच्या देवाला हिंदू हवं असेल पण मी निश्चित सांगते तुमच्या देवाला दूधच काय काही पण मिळणार नाही. सहज तारा थांबा, पुढे जाऊ नका. मी असं ऐकणार नाही. थांबा, मावशीला कट मारते. मावशी कोण? काय ग पोरीनो? हा येतोय येतोय, मी माझ्या बाळाला दूध पाजतोय नी येतोय. हा येतोय. बाहेर
मला का बोलत नाही? ही मागणं आमची वाट अडवतात. काय रे डेंग्या? जास्त उठतोस काय? साप काढून टाकतो थांब. अरे मावशी पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून तरी घे. काय त्याचा आयशीचं काळी या घरी चोरी बघून तुमचा लय उठता काय कंबाळ्यात लाल घेऊन फेकायला टाकेल तुझा. अरे मावशी पण आम्ही काय म्हणतो ते तरी ऐका. हा बघा आधी तो नवरो जरा म्हणजे जरा धीर घेत नाही. म्हणजे तुम्हाला नवरा आहे तर अरे मुर्द्या आमचा सत्ता नवरा आहे, सत्ता नवरा. होय होय चेष्टा करता काय माझी चेष्टा करता त्या सुदामा दळणीने हाणायला गेल्या पण बाकीचे सवंगडी कुठे गेले त्यांना हात मारून पाड. जिकड्या, ए जिकड्या. छे, ते गेले ते थळले. जिकड्या, ए बोबड्या. छे, ते गेले ते थळले. वाचा वाचा देवा वाचा. हाय 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 तुझा वाचा. जाग मारला होती गळवली ती कळ काढला देवा मावशे चालला. काय झालं काय झालं तो विचार तेव्हा. अरे पण झालं तरी काय? काय झालं अरे देवा आम्ही दौलनीला अडवून तो भरपूर प्रयत्न केला पण ते नाही ऐकत. मग काय झालं? नाही झाला तो विचार. आम्ही त्यांना रुंदावण्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करत होतो. अंदरून गोंधळून एकदम भडसावून आम्ही तो लय प्रयत्न केलो पण त्या काय ऐकले नाही तो. अरे त्या नटून मथुरेच्या बाजाराला निघाले आणि राधा तर सर्वांच्या पुढे आहे. त्याने आमचा लय तुडवलं पोटावर बसली मारती. अरे पेंड्या सुदामा गवळ्यांनी बाजारातल्या गेल्या आहेत ना जाऊ दे. आज त्यांची चांगलीच गंमत करूया. तुम्ही अगोदर गाय डोळ्यावर काढा बघूया. मग काय करायचं ते बघू. ठीक आहे देवा. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी. देवनी गाजर डाव्याकडे वर पदर सोसावरी. घरात तुझ्या पायात पैंजण वाजती तालावरी. घरात तुझ्या पायात पैंजण वाजती तालावरी. घरात तुझ्या पायात पैंजण वाजते झुम झुम तालावरी. घरात तुझ्या पायात पैदल वाजते झुम झुम तालावरी. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी. देवनी खागर डाव्याकडे वर पदर सोसावरी. घरात तुझ्या पायात पैदल वाजते झुम झुम तालावरी. घरात तुझ्या पायात पैदल वाजते झुम झुम तालावरी. वेळ दिवाला लावते ही गवळ्या करती नार. गवळ्या करते नार गवळ्या करते नार. केसात गजरा डोळ्यात काजळ असा तिचा शृंगार. असा तिचा शृंगार असा तिचा शृंगार. मधुरवाणी कोकिळवाणी नकळेल लाजरी. मधुरवाणी कोकिळवाणी नकळेल लाजरी. घरात तुझ्या पायात पैदल वाजते झुम झुम तालावरी. घरात तुझ्या पायात पैदल वाजते झुम झुम तालावरी. रूपवंती राधा हिमा
लगन केले त्याने काला मोहित झाला पातळी मातळी बघून काला मोहित झाला पातळी मातळी घराने तुझ्या पायात पैगण वाजते झुम झुम तालावरे घराने तुझ्या पायात पैगण वाजते चुम चुम तालावरे मोहिनी झाला है नापरी देऊनी घागर डावीवर पदरतो आवरी घराने तुझ्या पायात पैगण वाजते चुम चुम तालावरे घराने तुझ्या पायात पैगण वाजते चुम चुम तालावरे घराने तुझ्या पायात पैगण वाजते चुम चुम तालावरे स्टॉप. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. काय रे तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? कोण? आम्ही या मथुरेच्या देवाचे सवंगडी. देव हा आणखी कोण आम्हाला आपले सागर महादेव माहीत म्हणजे तुम्ही यांना ओळखलेले दिसत नाही तर सांगतो कोणाचा मी कोण राधे कोणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला ग राधे ओळख मला कोणाचा मी कोण राधे कोणाचा मी कोण ग कोणाचा मी कोण राधे कोणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला मथुरेत जन्म झाला नंदाचा मी नंदलाला 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 गोपाळाचा पालनवाला ओळख मला गोपाळाचा पालनवाला ओळख मला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला ओळख मला ग राधे ओळख मला गवळण सांगे गवळणीला यमुनेच्या डोई बुडाला गवळण सांगे गवळणीला यमुनेच्या डोई बुडाला काली आता नाच केला ओळख मला काली आता नाच केला ओळख मला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला ग राधे ओळख मला लाडका आहे मी गोकुळचा सवंगडी गोपाळाचा लाडका आहे मी गोकुळचा सवंगडी गोपाळाचा सवंगडी गोपाळाचा लाडका आहे मी गोकुळचा सवंगडी गोपाळाचा खेळतो मी गोपाळकाला ओळख मला खेळतो मी गोपाळकाला ओळख मला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला ग राधे ओळख मला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग ओळख मला ग राधे ओळख मला
एका अटीवर माझ्या संगे रासक्रीडा खेळायची. मान्य आहे देवा. आपण सर्व मिळून हा रासक्रीडेचा खेळ खेळू. चला. हॅलो, धन्यवाद. आता गवळण संपलेली आहे आणि वग नाट्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करतोय. थोडी शांतता बाळगा. देवाचे प्रणाम तुझला आशिष तू द्यावे सकळा आशिष तू द्यावे सकळा श्यामस्त मंडळ वाकाळे श्यामस्त मंडळ वाकाळे नाट्यपुष्प अर्पितो तुला रंगदेवते प्रणाम तुझला रंगदेवते प्रणाम तुझला रंगदेवते प्रणाम तुझला वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला नाट्यकलेच्या नटेश्वराला नाट्यकलेच्या नटेश्वराला तव चरण सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणपती गजानन, श्री रंगदेवता आणि उपस्थित रसिकांना अभिवादन करून बाकाळे ग्रामस्थ मंडळ सविनय सहर्ष सादर करीत आहे काल्पनिक वगनाट्य सैतानी डाव अर्थात सोमेश्वराच्या मंदिरातील 3 बळी. ध्वनी शर्वरी साऊंड सर्व्हिस काजूरमळी. पार्श्वसंगीत संकेत पवार, शुभम पंगेरकर. नेपथ्य आणि व्यवस्थापक बाकाळे ग्रामस्थ मंडळ. विशेष सहाय्य सुभाष पाळेकर, श्याम पवार, ज्ञानेश राऊत, नवनाथ शेलार, शिरशेखर बुवा, दिलीप जोशी. दिग्दर्शक आमचे अमित. यातील कलाकारांनी भूमिका दुर्जन केशव चेतन रांबाडे, चुडामणी चेतन रांबाडे, शेखर सरदार राजेश शेलार, बेरड महेंद्र पवार, राजा राहुल राऊत, सेवक प्रणय शेलार आणि अमोल कातकर, कुमार सुजल पवार, कुमारी अमित जाधव, सुहासिनी राकेश सोडे. बाकाळे ग्रामस्थ मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक काल्पनिक वगनाट्य सैतानी डाव अर्थात सोमेश्वराच्या मंदिरातील 3 बळी. सोमेश्वराच्या मंदिरातील 3 बळी. सेनापती भाऊ राजाचा प्रधानमंत्री तुम्हाला सांगत आहे
की तुम्ही मी रचलेल्या गटात सामील व्हावे. शिवाय तुम्ही माझे लहान बंधू आहात, त्यामुळे या गटात तुम्ही सामील झालेच पाहिजे. दादासाहेब, ज्या राज्यात आपण राहतो, ज्याचं आपण अन्न खातो, त्याच राज्याची बेईमानी करणे धोक्याचं आहे. सेनापती, कसं झालं तरी आपलं भावाचं नातं आहे. दादा, आपण माझे मोठे बंधू आहात, परंतु आपल्या वाईट मार्गाने चाललेल्या भावाला चांगल्या मार्गावर आणणं मी माझं कर्तव्य समजतो. सेनापती, या आपल्याच राजाने एवढ्या मोठ्या भरलेल्या जनसमुद्रात माझ्या शौर्याला नाताळलं आहे. त्याचं तुला काहीच वाटत नाही? दादा, तू माझा भाऊ आहे. जरी महाराजांनी त्यावेळी आपल्याला अपमान केला असला तरी तो माझाही अपमान आहे. पण सेनापती, पण हा शब्द तुम्हाला शोभत नाही. महाराजांचा बदला घेण्याची हीच वेळ योग्य आहे. हे राज्य तुझ्याकडे व माझ्याकडे आशेने पाहत आहे आणि सांगत आहे, दुर्जन सिंह, पाहतोस काय? उचलती शमशेर. दादा, हे तुमचं संभाषण जर कोणी ऐकलं तर तुमच्यावर धोका आल्याशिवाय राहणार नाही. अहो, भिंतीला सुद्धा कान असतात. मी कोणाचीही पर्वा करीत नाही आणि मला कुणापासूनही भय नाही. माझ्या वाटेतील ही झाडे तोडून टाकून नाहीशी करण्यास मी समर्थ आहे. दादा, आपण या राज्याचे सेवक आहोत आणि तुझी नजर जर या राज्यावर फिरली तर मला सुद्धा तुझ्या विरुद्ध संशय उचलावे लागेल. याच राज्यात आपण लहानाचे मोठे झालो, प्रधान सेनापती झालो आणि त्याच राज्यात राहून त्याचंच अन्न खाऊन त्याच्यावरच बेईमान व्हायचं. राज्यातील लोक आपल्याला बेईमान म्हणून बोट दाखवतील. नाही, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी चालणार. त्यापेक्षा मी मरण पत्करेन, मरण. राजाचा तुला एवढा अभिमान? मग ज्यावेळी माझा अपमान झाला त्यावेळी कुठे गेला होता तुझा अभिमान? अभिमान तेव्हाही होता आणि आजही आहे. तुमच्या अपमानाबद्दल महाराजांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. पण हा तुम्ही रचलेला डाव घातकी आहे. चुडामणी, तुझ्या जिभेला लगाम घाल, नाहीतर दुर्जन सिंग, हा राज्याचा सेवक तुला सांगत आहे, तुमच्या तलवारीचा हात मागे घ्या, नाहीतर चुडामणी, माझा दलाला तुला माहित असून तुझा लहान थोडी मोठा का घेतोस आणि माझ्या हातून तू मृत्यू करून घेऊ नकोस. दुर्जन सिंग, माणसाची एकदा नजर फिरली की त्याला संपूर्ण जग वाकडेच दिसते. लहान भावाकडून मोठ्या भावाचा मृत्यू होऊ नये हेच माझे म्हणणे. काय? तुझ्या हातून माझा मृत्यू? मग माझ्या मार्गातील पहिला काटा तू. तुझी ही बडबड बंद कर आणि हो युद्धाला तयार, हो युद्धाला तयार, हो युद्धाला तयार. मी तुला शरण आलो,
मला जीवन दान दे. दादा, अरे तू माझा भाऊ आहेस. माझ्या या वर्तनाबद्दल मला क्षमा कर. ठीक आहे तुझी तलवार. चुडामणी, रागाच्या भरात माझ्या हातून वाईट घडणार होते. सुबाहू राजाचा जय जयकार असो. सुबाहू राजाचा जय जयकार असो. सुबाहू राजाचा जय जयकार असो. दादा, येतो मी आनंदाने. बर, चुडामणी, तू माझा भाऊ नसून आता पक्का वैरी बनलायस. जर सरदार शेखर माझ्या ताब्यात आला तर सोमेश्वराच्या देवळातील पहिला बळी तुझा. सेवक, 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 सरदार शेखरांना माझ्या दरबारात हजर करा. कशी आहे? महाराजांनी आपले लग्न घडवून आणले. म्हणून त्या आनंदी वातावरणात आपण मजेत दिवस घालवत आहोत. या आनंदी वातावरणात प्रेमाची काही गोडी वेगळीच असते. पण ते कारण एकच, तो मंत्री दुर्जनसिंह प्रधान. वासिनी, जरी तो महागातकी असला तरी तुझा शेखरचा दर काही कमी आहे का? सरदार, तुम्हाला मानाचा सेवक, तू का आलास? प्रधानमंत्री मला बोलवले आहे. सेवक, काही गडबड वगैरे आहे का? असं काही नाही सर, पण तुम्हाला बोलवलं आहे. ठीक आहे, तू हो पुढे, मी येतो. कशी आहे? नाथ, कुठे जातात आपण? प्रधानमंत्री दुर्जनसिंहाच्या महालात. नाथ, आज आपण नाही गेला तर नाही का चालणार? सुवासिनी, आज तुझ्या तोंडचे शब्द काही वेगळे दिसत आहे. नाथ, बरोबर. मला त्याचं नाव ऐकलं तरी फार भीती वाटते. सुवासिनी, तू काही काळजी करू नको. तू भोजनाची तयारी कर, मी येतो. हे सोमेश्वरा, माझा नाता ना त्या काळाच्या गुहेतून तू बाहेर घेऊन ये. हीच माझी विनंती. यावं यावं सरदार, मी आपलीच वाट पाहत होतो. मंत्री, आपण मला का बोलवला? सरदार, महाराजांनी माझा अपमान केला. या अपमानाचा डाग माझ्या मनाला लागून राहिला आहे. मंत्री, अहो राजे झाले तरी ते आपलेच अन्नदाते आहे. चुकून त्यांच्या तोंडून आपला अपमान झाला असेल, पण आपण मनाला लावून घेऊ नका. सरदार, ही भाषा आपल्या तोंडी शोभत नाही. आम्ही अंतःकरणातून सारखे जळजळत आहोत. याचा तुम्हाला आनंद होत असणारच. मंत्री, आपल्या बोलण्याचा अर्थ मला कळला नाही. शेखर, तुम्ही आमच्या काळ्या गटात सामील व्हा. दुर्जन, तुमच्या काळ्या गटात मी सामील होणे कदापि शक्य नाही. ऐकून तर घ्या. सांगा, माझ्या मनाला पटेल असं सांगा. महाराजांचे ह्या राज्यात राहणे योग्य नाही. त्यांच्या जागेवर मी. मंत्री, तुम्ही किती कपटी मनाचे आहात. राजांचा खून करून त्यांच्या जागी तुम्ही राजे होणार. होय, आणि तुम्हाला मंत्री पद देणार. मंत्री, तुमच्या मंत्रिपदाला आग लागू दे, पण मी या गटात सामील होणार नाही. आणि माझे विचार स्पष्ट आहे का? जर महाराजांना दगा दिलात तर हा शेखर सरदार तुमच्या गटातील प्रत्येक माणसाची होळी केल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळी सत्ता माझ्या हातात असेल आणि अशा वेळी तुमचा कोण ऐकणार? मंत्री,
जर राज्यपदावर तुमचे वडील असते तर तुम्ही काय केले असते? सरदार, तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय. या राक्षसी लालसेने आमच्या डोक्यात अगदी थैमान घातलं होतं. तुम्ही आम्हाला भानावर आणलं. आम्ही आमचा मार्ग सुधारण्याचा प्रयत्न करू. एक माणसाला आपली चूक कळली तर हे राज्य सुखा समाधाने आनंदात नांदत राहील. जय सोमेश्वरा. जय सोमेश्वरा. मंत्री, आम्ही येतो. आनंदाने या. शेखर, तूही या तुझ्या सिंहाच्या जाळ्यात फसलायस. आता तुझे भवितव्य माझ्या हातात आहे. आणि तुझ्या सुहासनीने सुद्धा माझा अपमान केला होता. त्या अपमानाचा बदला म्हणून सुहासनीचे तिच्या पती समोर शिरभ्रष्ट करीन. घराचा नववाचा दुर्जन सिंह म्हणून कीर्ती संपादन करीन. महाराज येण्याची वेळ झाली आहे. राजाधिराज सोमनगराचे राजे सुबाहू महाराज दरबारामध्ये येत आहेत. हो, हुशार सावधान, हुशार सावधान, हुशार सावधान. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. मंत्री, आजच्या दरबाराचे खलिते हजर करा. महाराज, आपल्या साई साहेबांकडूनच खलिता आलेला. तो खलिता माझ्या रंगमहाले पाठवा. आणि खंडणीचा महाराज, खंडणीचा हिशोब वसूल झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांकडून अजून कर आलेला नाही. मंत्री, खेड्यामध्ये दवंडी द्या की या वर्षीचा शेतीचा कर सर्वांना माफ झालाच पाहिजे. महाराज, चुकीला क्षमा असावी. कर वसूल झालाच पाहिजे. हे शेतकरी काहीतरी सबबी सांगून कर चुकवतात. मंत्री, काही झालं तरी या वर्षीचा कर त्यांना माफ झालाच पाहिजे. मी दिलेल्या दवंडीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. कशी आपली असेल. मंत्री, आपल्या राज्यात चुकी दृष्टी नाही ना? महाराज, सर्व प्रजा आनंदात आहे. मंत्री, सेनापती, सरदार जनतेसाठी अहोरात्र झटत आहे. त्यामुळे कोणाचीही तक्रार महाराजांसमोर येणार नाही. मंत्री, मी काही दिवसापूर्वी आपला अपमान केला होता. मला वाटलं होतं तुमच्या मनात माझ्याबद्दल द्वेष उत्पन्न होईल, पण आपण मनाला लावून घेऊ नका. पाहिलं मंत्री, महाराज किती थोर अंतःकरणाचे आहेत ते. ही तोच गंभीर. हो, माणसाने कधी वाकडे पाऊल टाकल्यावर हेच लागणारच. समुद्र जरी किती खवळलेला असला तरी तो शांत होतोच. मंत्र्यांच्या शांततेमुळे मला एक भाग आहे. आज आमचे राजकुमार मोठे असतात तर हे राज्य त्यांच्या स्वाधीन करून आम्ही भगवंताची स्तुती करत आनंदाने डोळे मिटले असते. चला, आजचा दरबार बरखास्त करू. जय सोमेश्वरा. जय सोमेश्वरा. जय सोमेश्वरा. काय करावे, डोकं कसे अगदी सुन्न झाले. सेनापती चुडामणीचा खून केल्याशिवाय तो शेखर सरदार माझ्या ताब्यात येणार नाही. बस ठरला. आता पहिला बळी त्या चुडामणीचा. कोण आहे रे तिकडे? सेवक, जा त्या डोंगराच्या पलीकडे जा. तिथे तुला एक गुहा लागेल. त्या गुहेत एक लुटेरा मिळेल. त्याला मी बोलावलंय म्हणून सांग. अहो, तो मला जिवंत ठेवेल ना? नाहीतर तुला तो काही करणार नाही. जा तू. ठीक आहे. कशी आहे? हा शिकुर्डा जरी माझ्यावर फिरला
तरी त्या डॉक्टरला बोलवायला गेला आहे आणि तो माझा साथीदारच आहे. मला फाशी झाली तर त्यालाही फाशी ठरलेलीच आहे. महामंत्री हा पहा आला बोकड. काय काय म्हणालास तू? आज जा. विराट, मी सांगणार ती कामगिरी करणार की नाही? मंत्री कामगिरी तर सांगा. सेनापतीला ठार मारा. पण तो तुमचा पाठचा भाऊ आहे ना. होय, मग ही कामगिरी आमच्याने होणार नाही. कामगिरी झालीच पाहिजे. कामगिरी होईल पण आम्हाला 1000 मोहरा मिळतील तरच. सेवक, ही मोरांची थैली घेऊन या. विराट, हा घे मोरा आणि कामगिरी चोख बजावा. आणि एक लक्षात ठेवा, जर काही गडबड झाली तर गाठ माझ्याशी आहे. सोमेश्वराच्या मंदिरातील पहिला बळी सेनापती चुडामणीचा. मी देवळात आहेच. सेवक, म्हणते मी बाहेर जात आहे. सेनापती चुडामणीला सांगा की मंत्र्यांनी त्यांना देवळात बोलवलंय म्हणून. येतो मी. ठीक आहे. बरं येतो मी. बर काही हरकत नाही. तू भाव नव्हे पक्का वैरी आहेस. वैरी कोणाला काय करायचं? उघड्या डोळ्याने देव पावतोच आहे. सेवक, नमस्कार महाराज. मंत्री कुठे गेले? मंत्री सेनापती मंत्री कोठे बाहेर गेले आणि त्यांनी तुम्हाला सोमेश्वराच्या देवळात यायला सांगितले आहे. सेवक, बस एवढेच ना? बरं, जातो मी. ठीक आहे. दादासाहेब कुठे गेले असतील? दरबारात तर गेले नसतील ना? देवळात जाण्यापूर्वी प्रथम त्यांची भेट घेतलीच पाहिजे. थांब तुझे. पुढे गेलास तर ही फरशी तुझ्या मानेवर बसेल. बेरडाची औलाद, तू कोणावर शस्त्र चालवत आहे माहित आहे ना तुला? अरे माहित आहे. अरे दुर्जन सिंहाचा भाऊ चुडामणी. या जगात राहणे म्हणजे फार घातकी आहे. बेरड, आता मला खरं खरं सांग, माझा खून करण्यास तुला कोणी सांगितले होते? तू फक्त मला त्याचं नाव सांग. त्याचं नाव? तुझी शेवटची इच्छा पूर्ण कर. तेही समजेल तुला. होईल त्याला तयार. होईल त्याला तयार. हो.
केलाच पाहिजे. चला. परमेश्वरा परमेश्वरा, त्या काळ सर्पापासून तूच माझं रक्षण कर. मी तुझ्याच आश्रयाला येत आहे. जय सोमेश्वरा. कुमार सोमेश्वराच्या देवळात पहिला बळी माझा. कोण आहेस तू? मग कडकडून मग. सोमेश्वराच्या मंदिरातील पहिला बळी तुझा. दादा, अरे काय केलं तू? तू माझा भाऊ नाहीस, वैरी आहेस, वैरी. सोमेश्वरा, सोमेश्वरा. विराट, तुझे बक्षीस तुला मिळाले. तू जाऊ शकतोस. पण तो आमचा आणि मला विसरून जा. पण तो आमचा माणूस कुठे आहे? तो पहा, या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेला आहे. बरं, येतो आम्ही. तू जा. पण हे बघ, याच बाजूने कोणीतरी माणूस येत आहे. तेव्हा माझे सैनिक त्या झुडपावर लपून बसले आहेत. त्यांना त्या येणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करायला सांग. जा तू. बरं, येतो मी. अरे, हा तर सरदार शेखर येत आहे. आता एका दगडात 2 पक्षी मारले जाणार. यालाच म्हणतात नशिबाची साथ. जय सोमेश्वर. अरे हे काय? अरे खून. देवा, काय झाले? हा खून कोणी केला देवा? सरदार, काय केलं ते? शिपाई, शिपाई, मी खून नाही केला. सरदार, काय केलं ते? माझ्या भावाचा खून केला. मंत्री, मी खून नाही केला. मी निर्दोष आहे. तुम्ही माझ्यावर खोटा आळ घेत आहात. सरदार, किती नीच आहात तुम्ही. शिपाई, सरदाराला कैद करा आणि कैद करत घेऊन जा. मंत्री, आता तुम्ही शोक कमी करा. आता शोक करून काही उपयोग नाही. नीच कारस्थानी माणसा या भोळ्या माणसाला मारून काय मिळाले? चलावं मंत्री. या प्रेताची विल्हेवाट लावा आणि तो खंजीर माझ्या स्वाधीन करा. हाच तो शेखरचा खंजीर. बस हाच पुरावा महाराजांना दाखवायचा आहे. हे का? आज राज्यात सर्वत्र शांतता. या राज्यात कुठेतरी दुःखाची छाया पसरली असं वाटतं. यात शंका नाही. बोला मंत्री, काय चाललंय या राज्यात? महाराज, काय सांगणार तुम्हाला. माझा भाऊ सुरामणी याचा सोमेश्वरच्या मंदिरात कुणीतरी खून केला. काय? सेनापतीचा खून? आणि तो कोणी केला? महाराज, तो माणूस आपल्याच राज्यातील सेवक आहे. काय बोलत आहे? माझ्या राज्यातील सेवक, माझ्या सैन्यातील तो नराधम, त्याला माझ्या समोर हजर करा. सेवक, जा त्याला दरबारामध्ये हजर करा आणि सोबत तो खंजीर सुद्धा घेऊन यायला विसरू नका. जा. अशी आज्ञा. काय सरदार? महाराजांचा विजय असो. कुणी सरदार? तुम्हाला काय बोलायचं आहे का? महाराज, मला एवढेच सांगायचं आहे, मी खून नाही केला. मी खून नाही केला. तुमच्या बाजूने काय पुरावा आहे का? महाराज, अहो, मी सोमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, मी खून नाही केला. मी निर्दोष आहे. सरदार, तुम्ही जरी आमचे हित करते असले
तरी हा खंजीर तुमचाच आहे. त्या अर्थी खुनी तुम्हीच आहात. महाराज सरदार, तुम्ही सेनापतीचा कपट बुद्धीने त्या सोमेश्वराच्या मंदिरात बळी घेतलात. त्या देवालाही तुम्ही किती खोटे तरीटा, किती नीच आहात तुम्ही. सरदार, तुम्हाला माझ्या राज्यातून हद्द पार करीत आहे. महाराज हा माझा अन्याय आहे. पण हा खंजीर तुमचाच आहे ना? होय, खंजीर माझाच आहे. पण मंत्री, यांना ताबडतोब हद्दपार करा. आणि सरदार, लक्षात ठेवा, परत जर या वेशीच्या आत पाऊल टाकलं तर तुमच्या पायाच्या चितड्या केल्या जातील. जा, घेऊन जा यांना. येतो मी. सरदार सैताना, माझ्या भावाचा खून केलास. सैताना, सैताना, माझ्या भावाच्या गुन्ह्याबद्दल प्रायश्चित्त घे. जगसिंग, मी तुमचा कोणी नाही, पण सोमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की खरा खुनी दुर्जन सिंग तूच आहेस. खंजीर तुझा आणि खुनी मी. सैताना, सूड उगवलास रे, सूड उगवलास. आता या राज्यात पाऊल टाकलेस तर तुझ्या चिंधड्या चिंधड्या करून टाकेन. दुर्जन सिंग, आज खोटा आरोप टाकून मला वेशीच्या बाहेर काढतोस, पण लक्षात ठेव, तुझा मरण त्या सोमेश्वराच्या कृपेने त्या सोमेश्वराच्या मंदिरातच. चल, घेऊन चला रे याला. चला घेऊन जा. चल. एक कार्यभाग सफल झाला. माझ्या मार्गातील पहिला काटा दूर झाला. आता राहिला तो थेरडा राजा आणि सरदार पती सुहासिनी. पाणी 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 पाणी. भला माणसा, तुझ्या जवळ असेल नसेल ते माझ्या स्वाधीन कर. माझ्या जवळ काही नाही, पण तू कोण आहेस? या देवाला शेरखान म्हणतात. शेरखान? तू दरोडेखोर, गोर गरिबांना छळून रक्त शोषणारा तू तो शेरखान? शेरखान, जर माझ्या हातात शस्त्र असते तर तुझ्या नरडीचा गोड घेतल्याशिवाय राहिलो नसतो. अरे सैताना, अरे तू मला अजून ओळखलेलं नाहीयेस. अरे माझ्या समशेरीला समशेर भिडवणे म्हणजे स्वतः मृत्यूला आव्हान करण्यासारखे आहे. तुझ्यासारख्या शेरखानच्या जगात शेराला सव्वाशेर असतोय, तू विसरलास वाटतं. शूरवीरा, अरे तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर. तलवारीचा पट्टा चालव, म्हणजे कळेल तुला. माझ्या हाती शस्त्र तर देऊन पहा. ही कमेंट या शेरखान बरोबर कुणी अजून लढाई केलेली नाहीये. आता तुझा मृत्यू जवळ आलेला आहे. ही घे तलवार आणि होय झाला तयार. होय झाला तयार. शूरवीरा, तुझं नाव काय? मला शेखर म्हणतात. तुम्ही आमचा पराभव केला तेव्हा तुम्ही आमचे सरदार
आजपासून आमच्या टोळीचे नायक. मी तुमच्या टोळीचा नायक होईन, परंतु मी सांगेल असं तुम्हाला वागावं लागेल. आहे मंजूर? मंजूर आहे. आजपासून सरदार नाव म्हणून प्रसिद्ध. ठीक आहे, उठा साथीदार. सरदार शेर खान यांचा विजय असो. सरदार शेर खान यांचा विजय असो. सरदार शेर खान यांचा विजय असो. साथीदार, यापुढे तुम्ही कोणी गोर गरिबांना त्रास द्यायचा नाही. फक्त जर कोण गोर गरिबांना खळत असेल तर त्याला मात्र शिक्षा करायची. ह्याच्या पुढे आम्ही तुमच्या आज्ञेचे पालन करू याची आपण खात्री बाळगावी. सरदार, आजपासून त्या कपटी दुर्जन सिंहाची नजर त्या सुशीलवर पडलेली आहे. काय काय सांगता? ठीक आहे, आपण जाऊया आणि पाहूया. चला चला. सेवक, सरकार कोणती आज्ञा? सेवक जा आणि सरदार पत्नी सुहासिनीला माझ्या समोर हजर करा. बर, तशी आज्ञा. चला या माझ्या माग. मंत्री, मला का बोलवलं? माझे अजून कोणते काळ बाकी आहेत? सुहासिनी, तुझा छळ अजून मी केलेलाच नाही. माझ्या भावाचा खून तुझ्या सरदारांनी का केला? माझे सरदार कुणी नाहीत. तुम्ही खोटे बोलत आहात मंत्री. सुहासिनी, सरदार कुणी आहेत? हे पुराण ऐकायला मला इथं बोलवलं? खरे कुणी तुम्ही आहात? नागिनी, तू आपले खरे स्वरूप प्रकट करशील याची मला कल्पना होतीच. विचारी सरका, अरे स्वतःच्या भावाचा खून केलास तू. तुला स्वतःच्या भावाची पर्वा नाही तर आमच्या सगळ्याची कदर काय करणार तू? अरे नीच तो निषाद. आता तुझा नवरा तुला कायमचा मुकला आहे. आता तुझ्या समोर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अरे मी तुझा अपमान केला त्याचा बदला घ्यायचा असेल म्हणजे तू अजून ते विसरली नाहीस. पण आता तुझ्या समोर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अरे चांडळा, मी तुझ्यावर प्रेम करावं असंच ना? पण आर्य स्त्री एकालाच आपला पती मानते. पण तुझ्या ज्वानीचा मळा असा भरलेला आहे. या मळ्याला कोणीतरी माळी पाहिजेत ना? अरे कृष्ण माणसा, मुखातील गोड मुखातच ठेव, नाहीतर तुझी बेबन झालेली जीव दडून जाईल. खरंच सुहासिनी, तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा तुला राणी करावं असं वाटलं होतं. पण तो थेरडा राजा मध्ये पडून त्याने हे लग्न त्या सरदाराच्या गळ्यात पाडलं. सुहासिनी, तू माझ्या बरोबर लग्न करशील ना? मी तुला सुखात ठेवीन. नीच पापी माणसा, अरे हे सर्व तन मन मी माझ्या लेकरला अर्पण केलं आहे. सुहासिनी, अजूनही विचार कर. नाहीतर या हंटरने तुझी चामडी फोडून काढेल. त्या अंतरची भीती असतो तुला दाखवू नका. अजूनही विचार कर. ही कमेंट माझ्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत पापी माणसा, अरे तू माझ्या शरीरावर स्पर्श करू शकत नाही. वासिनी, अजूनही याचा विचार कर. मंत्री, याचा विचार करीन मी. बरं, येते मी. किती विचार केलास तरी तुझे हात माझ्या गळ्याभोवती पडणारच आहेत. हे विसरू नकोस. सेवक, जा हिचा पाठलाग करा. काय सांगतो माणसाला दोष करतो मानवी तर्क मला जिवंत सोडणार नाही.
सोमेश्वरा इतक्या भेटीला येत आहे. बाईसाहेब हा. आपण कुठे जातात? मी सोमेश्वराच्या मंदिरात जात हा. आहे. परमेश्वराला अनंत डोळे आहेत. अपराधी कोण ते त्याला सारं माहिती आहे. मी तुझ्या भेटीला आली आहे. खरंच माझे पती खुनी नाही. त्यांच्यावर झालेला आरोप काही दिवसांनी खोटा ठरेल. पण ते पाहण्यासाठी मी जिवंत नसतो. देवराया, प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा. सरदार शेखर, मी तुमच्या पाठीमागे जगू शकत नाही. त्या आरोपाच्या यातना मला सहन होणार नाही. आणि त्या दृष्ट काकाची ती नजर माझ्यावर आहे. तेव्हा मी या जगाचा शेवटचा निरोप घेत आहे. काय करू देवा सांगू कुणाला, काय करू देवा सांगू कुणाला, कोणाचे भोगाले माझ्या नशिबाला, कोणाचे भोगाले माझ्या नशिबाला, काय करू देवा सांगू कुणाला, काय करू देवा काय करू देवा सांगू कुणाला, काय करू देवा सांगू कुणाला, कोणाचे भोगाले माझ्या नशिबाला, कोणाचे भोगाले माझ्या नशिबाला, काय करू देवा सांगू कुणाला, काय करू देवा सांगू कुणाला. अपराध राज्यामध्ये कुणी ठरविला, सरदार माना कुणीकडे
करू देवा सांगू कुणाला काय करू देवा सांगू कुणाला कोणाचे भोगाले माझ्या नशिबाला कोणाचे भोगाले माझ्या नशिबाला काय करू देवा सांगू कुणाला काय करू देवा सांगू सांगू कुणाला बोलू कुणाला बोलाचे माझ्या नशिबाला बोलाचे भोगाले माझ्या नशिबाला काय करू देवा सांगू कुणाला काय करू देवा सांगू कुणाला बोलाचे माझ्या नशिबाला बोलाचे बोलाचे माझ्या नशिबाला आज सोमेश्वराच्या देवळाकडे जाऊन देवाचे दर्शन घेऊया. सोमेश्वरा, हे काय? अरे ही स्त्री कोण? अरे ही तर शेखर पत्नी सुहासिनी आहे. काय केलंस तू हे? देवा, या सोमनगरात कळीने संचार केला असं म्हणावं लागेल. आनंदाच्या उंबरठ्यावर चढलेले हे सोमनगर एक दिवस नामशेष होईल अशी भीती वाटायला लागली आहे. सोमेश्वरा, माझ्याकडून काही अपराध झाल्यास मला क्षमा कर, पण अशा दीनदुबळ्या जीवांचं बलिदान घेऊ नको. सेवक, ए सेवक, जी सरकार. तू जा आणि चंद्रसेन आणि कुमार सुशीला यांना रंगमाली यायला सांग आणि सोबत मंत्री यांनाही. कशी आज्ञा. बाबासाहेब, ही कोण? कुमार, ही आपला सरदार शेखर यांची पत्नी सुहासिनी. बाबासाहेब, हिने आत्महत्या का केली? बाळ बाळ सुशीला, याच्यामध्ये काहीतरी काळ कारस्थान नक्कीच असणार. एखाद्या नर पशुला फाशी देणे हेच योग्य बाबा. बाबा, हे नीच कृत्य त्या शेखरचे तर नसेल ना? कुमार, तुमचे शब्द अगदी खरे आहेत. मंत्री, तुमचं डोकं शुद्धीवर आहे ना? सुवासिनीने त्यांचा शब्द मानला नसेल तर त्यांच्या हातून घटना होईल. कुमार, शेखर इतका नीच नाही, तो स्वाभिमानी आहे, इमानी आहे. त्याच्या हातून कोणाचाही खून झालेला नाही, हे मी आता सत्याने सांगतोय. माझा मान मला खात्री देत आहे की सरदार निर्दोष आहे. पण बाबा, न्याय देवता आपल्या हातात होती, तर मग एका निर्दोष माणसाला आपल्या राज्यातून हद्दपार का केलं? कुमार, त्यावेळी तसा पुरावा मिळाला होता आणि त्या पुराव्याच्या अभावी मी काही करू शकलो नाही. सुडामणी व सुहासनी या दोघांचा खुनी या राज्यात वावरत आहे. बाबा, चला आपण दरबारात जाऊ. मंत्री, तुम्ही या प्रेताची व्यवस्था करा. ताई, चला. चला 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 बाबा. चांडाळणी जीव द्यायला आले तिथे. काही हरकत नाही. सेवक, हिच्या प्रेताची विल्हेवाट लावा. आणि थेरड्या राजा, तुझा या राज्यात राहून काही उपयोग नाही. तुझं मरण आता जवळ आलेलं आहे. तुझ्या जीवनातील ही रूपरेषा आता समाप्त होत आलेली आहे. सेवक, या प्रेताची विल्हेवाट लावा. ठीक आहे सरदार.
बाळ कुमार, मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे. बाबा सांगा पाहू लवकर, आपले महत्वाचे काय काम आहे? मी ऐकण्यास फार आतुर झालो आहे. बाबासाहेबांच्या चरणी नमस्कार. बाळ तू का आले? बाबा तुम्ही सांगितले त्यावर नसून ते असे दिसून येते की तुम्ही सरदार नसून याच राजवटीतील आहे. ताई तू अजून लहान आहेस, तेव्हा या राजकारणात तुला व मला काय करणार? दादासाहेब, मासा पाण्यात जन्मला तर त्याला पोहायला शिकवायला लागत नाही. पण ताई, माशाला पण भीती असते ना कोणाच्या जाळ्याची. मुलांनो, तुम्ही अजून लहान आहात आणि तुमचा जन्म राजघराण्यात झाला आहे, तेव्हा राजसूत्रे कशी चालवावी हे तुम्हाला आपोआपच कळेल. बाबासाहेब, राज्य चालवणे काय कठीण आहे? बाळ कुमार, राज्य चालवणे म्हणजे राजाच्या डोक्यावर लटकती तलवार केव्हाही पडून घात होईल याचा नेम नसतो. पण बाबा, मी म्हणतो मंत्री, सेनापती, कोतवाल एवढे सर्व अधिकारी असताना राजाने काय म्हणून त्रास घ्यावा? जरी मंत्री सेनापती असले तरी त्यांच्यावर सर्वच विश्वास ठेवून कसा चालेल? राजाने वेश पालटून रात्री प्रजेची गाराणी ऐकायची असतात. आणि आता बाळांनो, या सोमनगरात कळीने संचार केला आहे, त्या नरभक्षक राक्षसाला ठार मारण्यासाठी मला आता वेश पाठवावा लागेल. महाराज, आम्ही असताना तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नये. सेनापती चुडामणी आणि सुहासनीचा खून झाल्यापासून तुम्ही सारखे विचार करीत असता महाराज. मंत्री, विचार करू नको तर काय करू? माझ्या उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत बसू? महाराज, तसं सांगण्याचा माझा हेतू नव्हता, पण आपण तसं वागल्यास आपल्या जीवनावर काहीतरी त्याचा विपरीत परिणाम होईल आणि या दोन बालकांनी कोणाच्या मुखाकडे पाहायचे? बाबा, मंत्री म्हणतात ते खरं आहे. तुम्हा वाचून आम्हाला कोणाचा आधार? तुम्हाला आधार त्या परमेश्वराचा. आता तुमचा पाठीराखा तो परमेश्वरच, तोच तारील आणि तोच मारील. बाळ, तुम्ही आता रंगमहाली चला, मला यावर विचार करायचा आहे. बाबा, आम्ही जातो, पण तुम्ही आपल्या जीवाला सांभाळ. बाबा, आम्ही जातो. या. जय सोमेश्वरा, जय सोमेश्वरा, जय सोमेश्वरा. या या. मंत्री, आज संध्याकाळी वेश बदलून मला या राज्यात फेरफटका मारायचा विचार चालू आहे. तुम्ही येऊ नका, येतो मी. जशी आपली आज्ञा. जेरड्या राजा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. आता या राजाचा पाठलाग करावा आणि त्याला त्या सोमेश्वराच्या देवळाकडे घेऊन जावे. तो माझ्या पाठलागावर आला की आपण देवळाच्या दरवाजाच्या फळीचा आधार घेऊन आत लपून राहावे. राजा देवळात शिरला की तलवारीचा वार त्याच्या मानेवर झालाच म्हणून समजा. सोमेश्वराच्या मंदिरातील तिसरा बळी या राजाचा. मग राहिला तो कुमार. पण सुशीलेने जर माझ्या बरोबर लग्न केले तर कुमार तू जिवंत राहशील. आणि मग या सोमनगरचा राजा हा दुर्जन सिंग. मुलींचा पत्ता तर कोठे लागतच नाही. थोडे पुढे जाऊन पाहावे म्हणतो. कोण आहे तिकडे रे? कोण तो? माझ्यावर नजर देऊन राहतोस काय? कोण रे? कोण आहे तो? कुठे गेला तो? कुठे पळतो तो? ओय, कोण आहे तो? गेला कुठे तो? कुठे गेला तो? कोण आहे रे? कोण आहे रे तिकडे? गेला कुठे तो? कुठे तर कुठे दिसत नाही. जेरड्या राजा
दरबारात जाऊन आरामात झोपतो. या गुन्ह्याचा आरोप आता शेखरवरच येणार. कारण आतापर्यंत जेवढे खून झाले ते सरदार शेखरने केले असं जग जाहीरच आहे. आपण इथं थांबून काही उपयोग नाही. तो शेरखान डाकू फार मगरमस्त झालेला आहे. त्याच्या हाती जर आपण सापडलो तर आपली काही धडगट नाही. चला. कुमार, आमच्या महाराजांनी कुमार सुशीला यांना सोमेश्वराच्या देवळात घेऊन यायला सांगितले आहे व मंत्री तुम्हाला सुद्धा बोलवलं आहे. ठीक आहे कुमार, तुम्ही चला पुढे. मी माझ्या महाली जाऊन येतो. चल ताई, शिपाई वा पुढे. अरे तात्या, सोमेश्वराच्या मंदिरात तुला तुझ्या बापाचं प्रेतच मिळेल, दुसरं काहीच मिळणार नाही. आणि तो आरोप त्या शेखरवरच येणार आणि मी निर्दोष सुटेल. बाबा 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 मी का पळतोय? बाबा बाबा उठा. बाबा आता माझ्याशी एक शब्द तरी बोला ना. बाबा 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 आता मग कोणाचा आधार? महाराज, काय केलं ते? बाबा सेवक, ज्यावेळी महाराज जेवणात आले तेव्हा त्यांच्या मागे तुम्हाला कोणी दिसलं का? महाराज, त्यावेळी डोळ्यात काळा कपडा बांधलेली एक व्यक्ती दिसली होती. त्याने आपले नाव नाही सांगितले. काय? त्याचं नाव काय आहे? मंत्री, बाबा त्याचं नाव खूप प्रसिद्ध डाकू शेर खान. शेर खान? कुमार, कुमार उठा. सुशीला, आता शोक करू काही उपयोग होणार नाही. बाई, प्रेताची व्यवस्था करा आणि लवकर दरबारामध्ये या. जशी आपली आज्ञा. मंत्री, ज्यांनी बाबासाहेबांचा खून केला त्या नराधमाचा मला सूड घ्यायचा आहे. राजकुमार, शेर खान हा प्रख्यात डाकू आहे. त्याने या सोमनगरात धुमाकूळ घातलेला आहे. तुम्ही जर त्याला स्वतः पकडायला जात असाल तर आम्ही काही स्वस्त बसणार नाही. आम्ही साऱ्या सैन्यानिशी त्याच्यावर तुटून पडू. मंत्री, आता मला तुमचाच आधार आहे. जर तुम्ही आमच्या बरोबर निघालात तर आपल्या मागे या राज्यावर कोणी चाल केली तर हा प्रश्न उभा राहत आहे. कुमार, तुम्ही काही काळजी करू नका. जोपर्यंत हा दुर्जय सिंह जिवंत आहे तोपर्यंत कोणताही शत्रू या राज्यात पाऊल टाकू शकत नाही, याची मी खात्री देतो तुम्हाला. आता आमचे सारे प्रयत्न तुमच्याच हातात आहेत. जरी सत्ता माझ्या हातात असली तरी तुमचा मला सल्ला पाहिजे. मी परत येईपर्यंत हे राज्य तुम्ही सांभाळा. मी त्या शेरखान डाकूला पकडीन तेव्हाच या राज्यात पाऊल टाकीन, ही माझी प्रतिज्ञा आहे. दादा, अरे आता मी एकटी कशी राहू? मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार आहे? माझा तू भाऊ आहे. दादा, तू लवकर परत ये. सुशीला, जसा मी तुझा भाऊ आहे तसे तुझे मंत्री मायेचे भाऊ होते. मंत्री, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. मंत्री, नमस्कार राजे. माझा रथ शृंगारा. मी याच वेळी शेरखान डाकूच्या गुहेत प्रवेश करण्यास निघत आहे. येतो मी. आनंदाने आम्ही. कुमार, तुझा रथ शृंगारून गेला हे चांगलेच झाले. हे राज्य आता माझ्या ताब्यात आहे. आणि कुमार, तो डाकू शेरखान म्हणजे शेरच आहे. वाघाच्या वेळेस शेळी स्वतःहून गेली आहे. तिला आपण का बंधन घालावे? कारण राजकुमाराचा मृत्यू आता
राहिली ती सुशीला. पण तिने जर माझ्याशी लग्न केले तर ती माझी राणी होणार आणि आणि मी या राजाचा राजा होणार. चला चला आता जाऊन सुशीला हिला भेटावे आणि तिला तिला सर्व काही सांगून टाकावे. दादा त्या शेरखानला पकडण्यासाठी गेलाय, त्यामुळे फार मला भीती लागून राहिली आहे. पण या दरबारात एकटीच आहे का? मी आहे ना. हो. मी माझे मायेचे भाऊ असताना मी घाबरत नाही. सुशीला, हा राजवाड्यात तुझ्या व माझ्यापासून दुसरं कोणीच नाही आणि तू पण आता उपवर झाली आहेस तेव्हा माझ्याकडे तू आता चांगल्या भावनेने पहा. मंत्री, आज आपण नशा तर केली नाही ना? नाही नाही मग मंत्री, राजकुमाराने आपले नाते भर दरबारात जाहीर केले आहे. कावळ्याने हंसाची बरोबरी करायची नसते. सुशीला, तुझ्या या वळवळणाऱ्या जिभेला लगाम घाल. मला राज्यकारभार चालवायचा आहे. दुर्जन सिंग, तुझी नजर आता माझ्यावर पडली आहे. पण पाप्या, लक्षात ठेव, माझ्यामुळे एक दिवस आपल्या प्राणाला मुकशील. आज तो भाग, याच भागात तो शेरखान फिरतो. मग भित्र्या बाबूबाई शेरखाना कोणत्या दगडामागे लपून बसलाय? असा असा माझ्या समोर ये. होम नगराचे राजे भावी साहेब, तुम्ही स्वतःहून आपल्यावर संकट ओढून घेतलेलं आहे. तुम्हाला या सर्व बाजूने घेरलेलं आहे. तुमच्या हातातील तलवार खाली ठेवा. कोण शेरखान? शेरखान नाही, आम्ही त्यांचे साथीदार आहोत. आपण मुकाट्याने गुहेत चला, नाही तर काही दगाबाजी केली तर लक्षात ठेवा, प्राण गमावून बसाल. चला, मी येण्यास तयार आहे. हा. तुझा तो सरदार गोटेला पण बसलाय. बघा इथे आहे. मग चंद्रसेन, या शेरखानची कीर्ती तर तू ऐकून आहेस, तरी पण तू इथे का आलायस? मी तुला शोधत तिथपर्यंत आलो आहे. का? तू कुणी आहेस? मी कुणी आहे? अरे असे तुला कोणी सांगितले? तुझ्या त्या परमेश्वराने? कोणता परमेश्वर? तुझा तुझा तो परमेश्वर मंत्री दुर्जन सिंग. तसं माझ्या राज्यात सर्वच लोक म्हणतात की आतापर्यंत जेवढे खून झाले ते तूच केलेस म्हणून. मी कुणी नाही, मी कुणी नाही असे तो भाग्यशाली भगवंत सुद्धा सांगेल. त्या भगवंताला तू का छळीत आहेस? माझ्या वडिलांचा खरा खुनी तूच आहेस. कुमार, तुझ्या तोंडाला आळा घाल. काय वाटेल ते बोलत जाऊ नकोस. आणि कुमार, महाराजांचा खरा खुनी तुझा मंत्री दुर्जन सिंग आहे. हे सर्व 7 खोटे आहे. आणि सरदार पत्नी सुहासिनीचा खुनी कोण? कुमार, त्या पतिव्रतेचा खून माझ्या हातून झालेला नाही. तू तर डाकू आहेस आणि तुझ्याकडून पतिव्रता हा शब्द कसा आला? सरदार, बोला. झालेलं वर्तमान कळीत करा. तू हे इथे असताना सांगा म्हणतो ना. त्या दुर्जन सिंहाची नजर त्या सुशीलेवर पडली आहे. काय? सैताना, अरे तुझ्या राक्षसिक कृत्याने किती जणांचे बळी घेशील आणि त्या पापाचा सर्व भार माझ्या माथी मारशील. पण सर्व काही मी सहन करू शकतो. पण त्या सुशीलेला वाचवण्यासाठी मी माझे प्राण धोक्यात घालण्यास तयार आहे. ही सुशीला तुझी कोण? कुमार, ती माझी कोणीही नाही, पण ती तुझी बहीण आहे. कुमार, तुम्ही कान देऊ नये का? चुडामणीचा खून, सुवासिनी आपले शील पवित्र राखण्यासाठी केलेली आत्महत्या आणि सुभाऊ राजाचा काती, या तिघांचा खुनी तो मंत्री दुर्जन सिंगच आहे. साथीदार, कुमारांना त्यांच्या माली पोचते करा. त्यांना कोणताही त्रास होता कामा नये. आणि समजा झालाच तर आपली शिक्षा काय आहे तुम्हाला माहितच आहे. कुमारांच्या केसाला हाता लावू देणार नाही आम्ही, हे आम्ही तुम्हाला वचन देतो. शाबास माझ्या साथीदारा. चला कुमार, आपण आनंदाने यावं.
साथीदार, आजपर्यंत आपण कोणाचे वाईट केलं नाही, पण या वेळेस तुम्ही माझ्यासाठी तयार राहा. या वेळेस आपण सोमनगरच्या देवळात जाऊ. चला, आपण निघण्याची तयारी करा. जशी आज्ञा सांगतात. चला. तुम्हाला मंत्र्यांनी बोलवलं आहे. सेवक, मंत्र्यांना जाऊन सांगा हुकूम आम्ही सोडायचे असतात, तुमच्यासारख्या सेवकांनी नाही. काय काम असेल तर इकडे येऊन सांगावे. ठीक आहे. सेवक, काय सांगितले सुशीलाने? त्यांनी सांगितले हुकमाचा बादशाह मी आहे, तेव्हा गुलामांनी माझ्या समोर वटवट करू नये. त्यांनी तुम्हाला तिथे बोलवलं आहे. काय पोकळाची औलाद कुठचा? महाराज, मी नाही, ताईसाहेबांच्या म्हणाल्या. चल हो पुढे. मी प्रत्यक्ष जाऊनच विचारतो त्यांना. ठीक आहे. तुम्ही परत कधी होईना? या पाप्याने तर माझा छळच चालवलाय. सुशीला, मी सांगितले त्याचा विचार केलास की नाही? मंत्री, तुम्ही हुकूम कोणाला सोडता? नागिनी, तुला अजून कळलेलं नाही. आता तू माझी आहेस आणि हे संपूर्ण सोमनगरचं राज्य माझं आहे. नाही, ते शक्य नाही. या सोमनगरातील राक्षस तू आपले खरे स्वरूप दाखवशील हे मला माहितच होतं. म्हणजे सोमेश्वराच्या मंदिरातील 3 खून, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. सुहासिनी, सुदामणी आणि माझे बाबा या तिघांचा खुनी देखील तूच आहे. नागिनी, अखेर तू मला ओळखलेसस. तो तुझा थेरडा आणि चंद्रसेन या जयाला ओळखू शकले नाही, पण तू ओळखलेस. पुढे येऊ नकोस. पुढे जर आलास तर तुझ्या पायाच्या चिंधड्या होतील. या दुर्जन सिंहाच्या शरीराच्या चिंधड्या, आणि तेही एका स्त्रीच्या हातून. हे तुझे कोमल हात फक्त माझ्या गळ्यातच शोभून दिसतील. मंत्री, थांबा. नादान माणसा खाल्ल्यावर बेमान होतोस काय? राजकुमार, आपला काहीतरी गैरसमज होतोय. मी तुझं सारं संभाषण ऐकलं आहे. नीच माणसा, स्वतःच्या भावाचा खून करून शेखर सरदारांना हद्दपार केले. तू या राज्यात राहणं फार धोक्याचं आहे. कारण तू फार पापी आहे, दुष्ट खुनी माणूस आहे. मला या राज्यातून कोणी घालू शकत नाही. कोणाची हिंमत आहे माझ्या अंगाला हात लावण्याची? मी आहे. मी या तलवारीच्या जोरावर मी तुला या राज्यातून घालून देणार आहे. कार्ट्या, तलवारीची भीती मला दाखवतोस? मग चालव तुझी तलवार आणि होय तलवार.
सिंग, आता या शेरखानच्या हातातून तू वाचू शकणार नाहीस. हो युद्धाला तयार, हो युद्धाला तयार. शेरखान, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. बोल बोल, काय आहे तुझी शेवटची इच्छा? या जगात एक बाप नाहीसे झाले, या आनंदात मी तुझी शेवटची इच्छा पूर्ण करेन. शेरखान, तुमच्या तोंडावरचा तो काळा रुमाल दूर करावा हीच माझी अखेरची इच्छा आहे. ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करण्यास सरदार शेखर तुम्ही? नमस्कार महाराज. सेवक सेवक, मंत्र्यांना घेऊन जा पाहू आणि त्यांना कैदखान्यात ठेवा आणि त्यांचा कडेलोट करा. ठीक आहे. सुशीला, आज आपण सोमेश्वराच्या आणि सरदारांच्या कृपेने जिवंत आहोत. तेव्हा सुशीला, तुझा हात मी शेखरच्या हाती देत आहे. जय सोमेश्वरा, जय सोमेश्वरा, जय सोमेश्वरा.